महिला कॅन्डिडेट BJPच्या पूर्वा राणे त्यांचे उदाहरण म्हणून सांगू, त्यांनी स्वतः निवडून आल्यानंतर मत व्यक्त केलं होतं की मी माझा मतदारसंघ सोडून, म्हणजे त्यांचा जुना मतदारसंघ 70 प्रभाग क्रमांक 70, तो मतदारसंघ सोडून ज्यावेळी मी पलीकडे जायचे, दुसरीकडे जायचे प्रचार करायला, त्यावेळी तिथली लोक, तिथली जनता, तिथले मतदार मला म्हणायचे की कोण राणे, तरीही मी निवडून आले धन्यवाद, तरीही मी निवडून आले धन्यवाद, मी जनतेचे आभार मानतो. इथं सचिन चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये साळोखे म्हणून गिरीश साळवे माझा मित्र आहे, तो चांगला, मी कोणावर टीका करत नाही, सत्यता सांगा लावली जनतेला, ही सत्यता आहे. गिरीश साळोखे कोण माहीतच नाही. रवींद्र आवळे किमान माजी नगरसेवक तरी होते, सभागृहात जाऊन आलेला कार्यकर्ता, पण गिरीश साळोखेंच्या मिसेस कोण, भाजपची ह्या कोण, काही माहीत नसताना त्या निवडून आल्या. ह्या सगळ्या घटना मी सांगायला लावले तुमच्या या प्रश्नाला, तेच आहे. आता तो खतकर, अहो झोगारमध्ये त्या झोगार क्लबवर रेड पडल्यानंतर पळून गेलेला हा खतकर म्हणजे झोगार्ड म्हणून घोषित आहे, झोगार्ड म्हणून घोषित आहे. म्हणजे कर्तृत्व ऐका की 2500 मतानं राजू दिंडोरलेला मनसेच्या जिल्हा प्रमुखांना तो पाडतो. म्हणजे हे सगळं सेटअप असतं. ठराविक लोक प्रश्न विचारतात बघा, अहो मग काँग्रेसच्या एवढ्या सीटा कशा आल्या? अहो काँग्रेसच्या सर्वेनुसार काँग्रेसच्या 55 सीट येणार होत्या, शिवसेनेच्या सर्वेनुसार शिवसेनेच्या 6 सीट्स येणार होत्या, त्या गेल्या कुठं? मग ह्याला हेच कारणीभूत आहे. प्रभागात फिरायला माणूस नसताना देखील ही लोक निवडून येतात कसं? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.